रामराम मंडळी. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की निफ्टी जोपर्यंत लाल रेषेच्या वर 3 दिवस बंद होत नाही तोपर्यंत काही तो वर जाणार नाही. आणि गंमत अशी झाली की कालच तो निफ्टी लाल रेषेच्या वर बंद झाला हा इथं. आणि दुसरी आपली कंडिशन होती, ही जी 25 EMA ची लाईन आहे म्हणजे लाल लाईन, ती वर वळायला पाहिजे, ती पण वळली. म्हणजे हे बोलत काय म्हण आहे ना, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देवतो 2 डोळे. तसं त्यांनी दिलं. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, आता जर का तुम्ही बघितलं तर गिफ्ट निफ्टी जवळजवळ कालच्या फ्युचरच्या क्लोज पासून 800 पॉइंट वर आहे. सॉरी, 800 नाही, 700 पॉइंट जवळजवळ वर आहे. आता प्री ओपन मध्ये आपला निफ्टी वर तो उघडणारच आहे, किती उघडतोय तो बघायचं. म्हणजे आज पण दुसरा जो क्लोज आपल्याला अपेक्षित आहे लाल रेषेचा, तो आज आपल्याला मिळेल. याच्या बरोबरीनं हे आमचं शेअर अनालिसिस सॉफ्टवेअर आहे, जे 2007 साली मी स्वतः डेव्हलप करून रिलीज केलं होतं. तर ह्या सॉफ्टवेअर मध्ये जर का तुम्ही पाहिलं तर शॉर्ट टर्मला बाय सिग्नल आलेला आहे. 5 DMA म्हणजे शॉर्ट टर्म ST, तर त्याला बाय सिग्नल आलेला आहे आणि त्याचा त्यांनी स्टॉप लॉस दिलाय. 34 DMA म्हणजे लॉंग टर्म, तो अजून डाऊन आहे. आणि 200 DMA ते पण डाऊन आहे. परत अजून एक कंडिशन, निफ्टीला जर का वर जायचं असेल तर ह्या तिघांचा रंग हिरवाच पाहिजे. एकाचा जरी रंग लाल असला तरी त्यांनी निफ्टीला वर जायला रेजिस्टन्स होऊ शकतो. आणि हे सॉफ्टवेअर बाकीच्या सगळ्या शेअर्सचं अशा प्रकारे प्लस मायनस काय करायचं ते दाखवतं. ते तुम्हाला बेस्ट बाय अशी लिस्टच काढून देतं. हे बघा, आता ह्या एकूण 7 शेअर आलेले आहेत. तर या 7 शेअर पैकी समजा आपण ABB उघडला, तर हे बघा, ABBचं 5 DMA बाय आहे, 34 DMA अप आहे आणि 200 DMA पण अप आहे. त्यामुळे एवढ्या खराब मार्केटमध्ये सुद्धा ABB 4691 वरनं 6409 पर्यंत पोहोचलेला आहे. हे तो कंटिन्युअस वर जातोय. आता पुन्हा का, त्याच्या मागे न्यूज काय आहे, ABB काय करतं, हे आम्हाला माहित नाही आणि जाणून घ्यायची आवश्यकता पण नाहीये. आमच्या सॉफ्टवेअरनी ह्याला जेव्हा लॉंग टर्म बाय सिग्नल दिला, गंमत दाखवतो तुम्हाला, हा LT ट्रेंड आहे म्हणजे लॉंग टर्म. तर ह्याच्यात इथं बाय सिग्नल आला होता, हा आहे 29/1 ला 5474 या प्राइसला त्यांनी लॉंग टर्म ABB बाय करा असं सांगितलं होतं. आणि आता सॉफ्टवेअर मध्ये बघितलं तर LT प्रॉफिट फ्रॉम लास्ट बाय कॉल इज 795. त्या बाय कॉल पासून कालच्या क्लोज पर्यंत 795 पॉइंट हे यांनी सरळ दिलेत आणि अजूनही कॉल संपलेला नाहीये, तो अपच म्हणतोय. आता हा F&O मधला शेअर आहे, याचा 125चा लॉट आहे. सहज गंमत म्हणून 795 गुणिले 125, 99,375 रुपये. एवढे पैसे जर का आपण त्या दिवशी ABB घेतला असता तर आजपर्यंत मिळाले असते. आणि अजून पुढं ते कितीला जाईल हे माहित नाहीये, कारण त्याला अजून सेल सिग्नल आलेला नाहीये. खरं सांगू का, हे ट्रेडिंग कॉलपोट हे सगळं माया आहे, मोह आहे. आमचे वॉरन बफे कधी तुम्हाला म्हणत नाहीत की ते करा म्हणून, रादर ते सांगतात इट इज मास डिस्ट्रक्शन टूल. पैसे घालवायचं ते उत्तम साधन आहे. पण म्हणजे त्याचा अर्थ असा नाही बरं काय की तर पैसे मिळत नाहीत. आम्हाला ते कसे मिळवायचे किंवा त्याच्यात कसं काम करायचं हे नेमकं माहिती नसतं, म्हणून आमचे पैसे जातात. पण ते
इक्विटीच्या डिलिव्हरीच्या कामात अजिबात होत नाही. आता उदाहरण तुम्हाला दिलं, तुम्हाला जरी फ्युचर नाही घेता आला तरी तुम्ही एबीबी 5 घ्या 10 घ्या त्यावेळेला घेऊन ठेवून दिले असते तर जी भाववाढ आता झालीये ही तुम्हाला मिळालीच असती, ती कुठं गेली नसती. आता याच्यावर मी बरेच वर्ष काम करत होतो, मी स्वतःही लॉस करत होतो, म्हणून त्याच्यावर उपाय म्हणून आता मी माझं स्वतःच एक अल्गो आणतोय मार्केटमध्ये. एक व्हर्जन ऑलरेडी रिलीज केली होती पण ती आता इम्प्रूव्ह करतोय की ज्याद्वारे कुठल्याही मानसिक काय म्हणायचं ते आपले जे सेंटिमेंट असतात त्याच्या विरहित काम होईल आणि बायला बाय आणि सेलला सेल हे ते सॉफ्टवेअर डायरेक्ट करेल तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये. तर असं काम चालू आहे, त्याच्या ट्रायल्सही चालू आहेत. बघूया, पूर्ण झालं की तुम्हाला मी सांगेनच. तर आता आज आपल्याला काय बघायचंय, निफ्टी बघा वर उघडला, 9:15 वाजले, निफ्टी एवढा वर उघडला, ही एवढी गॅप अप ओपन झाला आणि तो लाल लाईनच्याही वर उघडलाय. आता पुढे तो काय करतोय का इथून खाली येतोय हे आजच्या दिवशी आपण पाहू आणि मग उद्याला परत त्याचा आढावा घेऊ. तोपर्यंत धन्यवाद आणि राम राम.